आज आपण इयत्ता 9वीच्या अक्षरभारती पुस्तकातील व्हेनिस या स्थूल वाचनाचा अभ्यास करणार आहोत. व्हेनिस या स्थूल वाचनाचे लेखक आहेत रमेश मंत्री. रमेश मंत्री हे कथाकार, प्रवास वर्णनकार, विनोदी लेखक तसेच थंडीचे दिवस, सुखाचे दिवस, नवरंग इत्यादी त्यांची प्रवास वर्णने प्रसिद्ध. ते प्रवास वर्णनकार उत्तम होते. 1979 साली एकाच वर्षात 34 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. विद्यार्थ्यांनो, व्हेनिस या पाण्यावर तरंगणाऱ्या शहरातील वातावरण, हवामान, निसर्ग सौंदर्य व जीवनमान या सर्वांचे वर्णन सुंदर रीतीने त्यांनी या पाठात केलेले आहे. म्हणजे प्रवास करताना केवळ मौज मजा नाही तर सूक्ष्म निरीक्षण हा त्यांच्या प्रवास वर्णनाचा एक घटक होता. तर चला आज आपण व्हेनिस शहराचा प्रवास करूया. आता व्हेनिस म्हणजे काय? तर व्हेनिस हे पाण्यावर तरंगणारे शहर, व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन आणि व्हेनिस म्हणजे निरुद्योगी शहर आहे. या सर्व गोष्टींची जाणून घेण्याची लेखकाची उत्सुकता होती. त्यामुळे लेखक व्हेनिसला जायला निघाले. प्रवासाला सुरुवात झाली. व्हेनिस हे त्या गाडीचे अखेरचे स्टेशन होते आणि त्यामुळे रेल्वेचे 2 नोकर ऑल आउट असे इंग्रजीतून आणि त्याच अर्थी इटालियन व फ्रेंचमधून ओरडत होते आणि डब्यातून फिरत होते. त्या अमेरिकन म्हाताऱ्यांजवळ चिकार सामान होते. तिथे जे प्रवासी होते ते 2 वृद्ध होते. त्यांच्याकडे चिकार म्हणजे भरपूर सामान होतं. इतकं सामान होतं की आपण दुसरं घर जेव्हा बदलतो तेव्हा आपल्याकडे जे शिफ्टिंगच्या वेळेला सामान असतं त्या पद्धतीने त्यांच्याकडे भरपूर सामान होतं. म्हणजेच व्हेनिसला बिऱ्हाड बदलायच्या इराद्याने, हेतूने ते आल्यासारखे वाटत होते. त्यामुळे त्यांनी 2 पोर्टर्स बोलावले की सामान उचलायचे म्हणून. मी त्या स्त्रियांचे औपचारिक आभार मानून की आपल्याबरोबर जे सहप्रवासी होते, ज्या वृद्ध स्त्रिया होत्या त्यांचे मी आभार मानून लेखकांनी आणि स्वतःची छोटी बॅग घेऊन ते निघाले. स्टेशनच्या बाहेर येऊन पाहता तर रस्ताच नव्हता. होता तो प्रचंड कालवा आणि एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा पसरलेला म्हणजे काय तर डोळ्यात मावणार नाही इतकं सगळीकडे पाणीच पाणी होतं. आणि त्यामुळे त्यात अनेक पॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटार लॉन्चेस आणि मोठ्या यांत्रिक नावाही उभ्या होत्या. वेनिजिया, पियाझा असा त्यांचा पुकार म्हणजे ओरडा चालला होता. ज्याप्रमाणे आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर रिक्षावाले उभे असतात आणि त्या रिक्षा ज्या स्टेशनला किंवा ज्या ठिकाणी पोहोचणाऱ्या असतात त्या ठिकाणाचे नाव घेऊन ते ओरडत असतात. त्याचप्रमाणे हे इथे ओरडत होते. टॅक्सीपेक्षा बस स्वस्त पडणार हे काही सांगायला हरकत नाही. टॅक्सी ही खाजगी आपण प्रवासाला घेतो तर बस ही सार्वजनिक असते. अर्थात बसला स्वस्त तिकीट असणार. म्हणून लेखकाने 250 लिरा हे त्या व्हेनिसचे प्रवासाचं जे तिकीट आहे, पैशाचा हा जो प्रकार आहे त्या लिरांचं बोटीचं त्यांनी तिकीट काढलं. 200 प्रवासी पोटात घेऊन लेखकाचे नाव जोरात निघाले. आता पोटात घेऊन म्हणजे काय की 200 जवळजवळ प्रवासी जे होते ते प्रवासी घेऊन लेखकाची नाव निघाली. या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओत पाहू. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण पाहत आहोत व्हेनिस स्थूल वाचन. या पाठाचे लेखक आहेत रमेश मंत्री. लेखकाने व्हेनिस पाहण्यासाठी व्हेनिसला जाण्याचे ठरवले आणि प्रवासाला सुरुवात झाली. व्हेनिस या त्या गाडीचे अखेरचे स्टेशन होते. प्रवास करता करता ते निघाले आणि अखेर ते व्हेनिस स्टेशनच्या बाहेर येऊन पोहोचले. पाहतात तो काय, तेथे रस्ता नव्हताच, होता तो प्रचंड कालवा, तोही विस्तीर्ण नदीसारखा पसरलेला. आणि त्यामुळे हाच तो ग्रँड कॅनॉल हे लेखकाच्या लक्षात आले. तेथे लेखकाने गेल्यानंतर
250 लिरांचे बोटीचे तिकीट काढले आणि जवळजवळ 200 प्रवासी घेऊन लेखकाची नाव भरधाव वेगाने व्हेनिसला जाण्यासाठी निघाली. आता आपण पुढील भाग पाहू. प्रवासाला सुरुवात झाली आणि वातावरण अतिशय प्रसन्न होते. विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने जाये करत होते. ज्याप्रमाणे रहदारीच्या ठिकाणी मोटार्स, बाईक्स, टू व्हीलर, फोर व्हीलर जाये करतात, तशाच येथे अनेक उत्साही प्रवासी या पाण्यावर ये जा करत होते. हायवेवर ज्याप्रमाणे वाहतूक चालते त्याप्रमाणे जलमार्गावर नावांची धावपळ चालली होती. हायवेवर वाहनांची वाहतूक ज्याप्रमाणे चालते त्याप्रमाणे या नावांची धावपळ चालली होती. अनेक प्रकारच्या नावा, वेगवेगळ्या नावा या कालव्यातून चालल्या होत्या. म्हणजे हे सुंदर वाटत होतं. हवेत अतिशय गारवा होता. मन प्रसन्न होत होतं. वाऱ्यात उत्साह होता. मनात संगीत होतं की ज्याप्रमाणे आपण प्रवास करताना प्रदूषण असतं, वाहनांचा आवाज असतो, ध्वनी प्रदूषण असतं, गर्दी असते आणि त्यामुळे तो प्रवास नकोसा वाटतो. पण इथे जरी नावांची गर्दी, धावपळ असली तरी वातावरण उत्साही होतं. मनात संगीत होतं आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य होतं. तारुण्य म्हणजे उत्साह. ज्याप्रमाणे तरुण जे असतात ते उत्साही असतात, त्यांच्यात आळस हे अजिबात नसतो. त्यामुळे इथे म्हटलेलं आहे पाण्यात तारुण्य होते. जे न देखे रवी ते देखे कवी. त्या उक्तीप्रमाणेच लेखकाचे इथे सूक्ष्म निरीक्षण आपल्या लक्षात येतं. एकदा लेखकाला रोमला एक लेखक भेटले होते. ते लेखकाला म्हणाले, ते खरंच होतं की व्हेनिस हे जगातलं एकच असं शहर आहे की त्याचं वर्णन करताच येत नाही. तिथं प्रत्यक्षात गेलंच पाहिजे आणि तिथली हवा खाल्ली पाहिजे, तिथं राहिलं पाहिजे, तरच तुम्हाला व्हेनिस म्हणजे काय हे समजेल. म्हणजे प्रत्यक्षात गेल्यानंतरच तुम्हाला व्हेनिस हे काय चीज आहे, व्हेनिस हे काय अफाट जलदर्शन आहे, व्हेनिस हे काय पाण्यावर तरंगणारं शहर आहे, हे शब्दात वर्णन करून सांगता येणार नाही. तर तिथे गेल्यावरच तुम्हाला व्हेनिस हे काय आहे हे कळेल. आणि त्याची जाणीव आता मात्र लेखकाला झाली व आपल्या मित्राची आठवण झाली. म्हणजेच प्रवास करता करता लेखकाला ते वातावरण जे होतं ते अतिशय प्रसन्न वाटलं. हवेत गारवा वाटला आणि त्यामुळे मनातही संगीत आणि पाण्यात तारुण्य होतं. हे सर्व म्हणजे काय, व्हेनिस हे पाण्यातले असे जगातले हे एकमेव अद्भुत शहर आहे, हे अवर्णनीय आहे असे इथे लेखकाला वाटले. या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थ्यांनो, पुढील भागात आपले स्वागत. विद्यार्थ्यांनो, आपण पाहत आहोत व्हेनिस स्थूलवाचन. व्हेनिस या स्थूलवाचनाचे लेखक आहेत रमेश मंत्री. व्हेनिस या पाण्यावर तरंगणाऱ्या शहरातील वातावरण, हवामान आणि निसर्ग सौंदर्य व जीवनमान या सर्वांचे वर्णन या पाठात केलेले आहे. लेखक जेव्हा प्रवासाला निघाले तेव्हा लेखकाला त्यांच्या मित्रांची आठवण झाली. तो म्हणाला की व्हेनिस जर पाहायचं असेल तर तिथं प्रत्यक्ष गेलं पाहिजे, तिथली हवा खाल्ली पाहिजे आणि तिथं राहिलं पाहिजे, तरच तुम्हाला व्हेनिस म्हणजे काय हे समजेल. या पुढील भागात आपण पाहू. विद्यार्थ्यांनो, कारण व्हेनिस हे पाण्यातले असे जगातले एकमेव अद्भुत शहर आहे ज्या शहरात एकही मोटार नाही, वाहतूक नियंत्रण करणारा पोलिसही नाही, ट्रॅफिक लाईट्स नाही आणि रस्त्यावर धक्काबुक्की तर नाहीच. असे हे जगातले एकमेव शहर, कारण याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाही. रस्ते नसले तर ट्रॅफिक लाईट्स, ट्रॅफिक पोलीस, धक्काबुक्की कुठून येणार बरं? तर आहेत तेथे फक्त कालवे आणि त्यांना जोडणारे पूल. ज्याप्रमाणे आईच्या गळ्यात मुलाने हात टाकावा तसे हे पूल. लाडी प्रेमळ हा गाव म्हणजे रूढ अर्थाने शहर नव्हे, तर अनेक छोट्या छोट्या बेटांचा हा पुंजका. अनेक छोटी छोटी बेटं एकत्र येऊन जे ग्रुप ज्याला म्हणतो त्याला आपण पुंजका असे म्हणतो. असे ही बेटं
कशी दिसतात तर निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिरा माणकांच्या ढिगासारखे. हिरे आणि माणिक हे सुद्धा हिऱ्यांचा प्रकार आहे. माणकं ती चमकतात, सुंदर दिसतात. ते जर एकत्र आणले तर त्यांचा जो प्रकाश आहे, त्यांचं जे दिव्य आहे, आपल्याला लांबूनही छान दिसतं. तशी ही बेटं आपल्याला दिसतात. आणि कधीतरी मधूनच चर्च किंवा जुना राजवाडा यांची टोके देखील आभाळात घुसलेली दिसतात. ग्रँड कॅनॉन हा सर्वात मोठा कॅनॉन. त्याच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या, त्याचप्रमाणे 4 खुर्च्यांमध्ये एक टेबल आणि त्यावर प्रचंड छत्री. या खुर्च्यांवर बसून कॉफी घेत समोरून सरकणाऱ्या विविध आकारांच्या आणि अनंत प्रकारांचे उतारू येथे बसून आपल्याला शांतपणे पाहायला मिळतात. आणि तीच गंमत नावातून प्रवास करताना सुद्धा मिळते. म्हणजे डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या निरुद्योगी संथ शांत चित्रविचित्र प्रवाशांकडे पाहत पुढे पुढे सरकायचे. म्हणजे कसलीच घाई नाही, यात शंका नाही. आणि हे शहर तर निरुद्योगांसाठीच आहे यात शंकाच नाही. कारण इथे येणाऱ्या प्रवाशांना कसलीही घाई गर्दी नाही, कसलीही धक्काबुक्की नाही, निवांतपणा. ज्याप्रमाणे न्यूयॉर्क, मुंबई, हाँगकाँग अशा शहरातल्या धावपळीपासून हे शहर अत्यंत अलिप्त आहे. म्हणजेच हे शहर एक सुंदर गाव आहे. तिथे रस्ते नाहीत, नुसते कालवे आहेत, त्यांना जोडणारे पूल आहेत आणि आईच्या गळ्यात मुलाने हात टाकावा तसे हे लढीक व लाडीक प्रेमाने प्रेमळ असे पूल आहेत. अनेक छोट्या बेटांचा इथे पुंजका लांबून निळ्या मखमली सागरात टाकलेल्या हिऱ्या माणकाच्या ढिगाऱ्यासारखा दिसतो. व्हेनिस म्हणजे खऱ्या अर्थाने निरुद्योगी शहर. इथे कसलेच कुणाला जाण्या येण्याची घाई नाही. आणि त्यामुळे इथे बोटीवरचे लोकसुद्धा किनाऱ्यावरच्या या निरुद्योगी संथ शांत चित्रविचित्र प्रवाशांकडे पाहत पुढे सरकतात. कसलीही कोणालाही घाई गर्दी धावपळ नसते. म्हणून तर हे शहर निरुद्योगी शहर म्हटलेले आहे. यापुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थ्यांनो, पुढील भागात आपले स्वागत. विद्यार्थ्यांनो, आपण पाहत आहोत व्हेनिस स्थूलवाचन. या स्थूलवाचनाचे लेखक आहेत रमेश मंत्री. मागील भागात आपण पाहिले की व्हेनिस म्हणजे हिऱ्या माणकांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका आणि व्हेनिस म्हणजे निरुद्योगी शहर. खऱ्या अर्थाने व्हेनिस हे एक सुंदर गाव आहे आणि तिथे रस्तेच नाहीत, आहेत नुसते कालवे व त्यांना जोडणारे पूल. तसेच व्हेनिस म्हणजे निरुद्योगी शहर. तेथे कसलीही कुणालाही घाई गर्दी धावपळ नसते आणि म्हणूनच ते शहर निरुद्योगी शहर असे म्हटले आहे. आता आपण यापुढील भाग पाहू. विद्यार्थ्यांनो, व्हेनिस हे पाण्यातले शहर आणि त्यामुळे तेथे रस्ते असे नाहीत आणि साहजिकच सगळीकडे पाणीच पाणी. याचा संदर्भ घेऊन लेखकाने एक मजेदार किस्सा आपल्याला सांगितला आहे की झालं काय की व्हेनिसचे रस्ते म्हणजे पाण्याखालचे रस्ते याची कल्पना नसलेला एक मुनीम लंडनहून व्हेनिसला विमानाने आला आणि आल्यावर त्याने पाहतो तर काय, सगळीकडे पाणीच पाणी. त्यामुळे त्याला नवल वाटलं आणि त्याने आपल्या मालकाला फोन केला म्हणजे तार केली. तार म्हणजे ज्याप्रमाणे ईमेल मेल लवकर पोहोचतं तसं पूर्वीची तार केली. व्हेनिसमध्ये पूर आला आहे आणि सगळीकडे रस्ते पाण्याने तुडुंब भरले आहेत. त्यामुळे साहेब, मी परत येऊ की पूर ओसरेपर्यंत तिथेच थांबू हे तुम्ही मला कळवा. हा झाला गमतीचा विषय. विद्यार्थ्यांनो, म्हणजे व्हेनिस हे अफाट जलदर्शन होय. व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारं शहर. एक प्रचंड उत्साह आणि उत्सव. उत्साह म्हणजे जोश, आनंद आणि उत्सव म्हणजे आनंदमयी वातावरण. या 2 दिवसांच्या निवांत मुक्कामानंतर हे गोड आणि कलासक्त आणि निळाशार पाण्यावर तरंगणारे शहर सोडताना मात्र लेखकाला हुरहूर वाटली म्हणजे काय तर वाईट वाटलं. म्हणजेच व्हेनिस हे अफाट जलदर्शन. व्हेनिसमध्ये रस्ते जवळजवळ तर नाहीच. अनेक कालवे
आणि त्यांना जोडणारे पूल, ग्रँड कॅनॉल नावाचा नदी एवढा विस्तीर्ण व प्रचंड कालवा आहे. या कालव्यातून लहान मोटार लॉन्चेस आणि मोठ्या यांत्रिक बोटी ह्या देखील ये जा करत असतात. त्यामुळे व्हेनिस हे पाण्यातले असे जगातले एकमेव अद्भुत असं शहर आहे. आणि ते बघून आपल्याला खूप नवल वाटतं. तर व्हेनिस म्हणजे कालव्यांचेच नव्हे तर कालव्यात तरंगणारे शहर असं आपल्याला भासतं. आणि त्यामुळे व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन. व्हेनिस हे अवर्णनीय शहर आहे विद्यार्थ्यांनी. ते शहर म्हणजे हिऱ्या माणकांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका दिसतो. आणि त्यामुळेच लेखकाला हे शहर सोडत असताना मनाला हुरूर वाटली. आणि लेखक पुढे हेही म्हणतात की व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन होय, परंतु व्हेनिस म्हणजे एक अवर्णनीय शहर. त्यामुळे तुम्हालाही विद्यार्थ्यांनो व्हेनिस शहराचा प्रवास करताना खूप आनंद वाटला असेल. धन्यवाद.